वरळीमध्ये संजय शिरसाट हे पोहोचलेले आहेत। वरळीमधील वसतिगृहाची दुरवस्था ही पाहायला मिळते आणि त्याची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट स्वतः दाखल झालेले आहेत। समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात पाणी झाल्याचं चित्र आहे आणि सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। संजय शिरसाट हे स्वतः पाहणी करून अधिकाऱ्यांना याची विचारणा करतात। नेमकी काय समस्या आहे इथे हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। संजय शिरसाट पाहणीसाठी दाखल झालेत। वरळीमधील हे वसतिगृह आहे, तिथे मोठ्या प्रमाणात दुरवस्था पाहायला मिळते। समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात पाणी झाल्याची तक्रार होती आणि ही नेमकी काय समस्या आहे, दुरवस्था नेमकी कशी का निर्माण झाली याची कारण शोधण्यासाठी संजय शिरसाट आहेत। माहिती जाणून घ्यात। विशाल पाटील आपल्या सोबत आहे। विशाल, सध्या पाहणी केली जाते संजय शिरसाट यांच्याकडनं। ऋतुजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह वरळी येथील या ठिकाणी पाहणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही दिवसांपूर्वी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण हे दिलं जात होतं आणि त्याच्याच बाबतीत या विद्यार्थ्यांकडनं आंदोलन जे आहे हे करण्यात आलं होतं आणि याचीच दखल आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतलेली आहे। अधिकाऱ्यांसह त्यांनी या वसतिगृहाची आता पाहणी सुरू केलेली आहे। सक्त सूचना ज्या आहेत ह्या अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत, कारण का ज्या पद्धतीनं आपणच सगळ्यात आधी हा सगळा प्रकार पुढे आणला होता। NDTV मराठीनं त्या दिवशी संपूर्ण परिस्थिती दाखवली होती, कशा पद्धतीनं कॅन्टीन आहे, मग किचन कशा पद्धतीनं आहे, कांदे वगैरे सगळे सडलेल्या पद्धतीचे होते आणि सगळ्या गोष्टी आपण दाखवल्या होत्या। आणि त्यानंतर आता जर आपण पाहायला गेलं तर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे आता या वरळी वसतिगृहाची पाहणी करतायत, एकंदरीत आढावा घेत आहेत। संबंधित ठेकेदार होता, याच्यावरती गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता आणि आत्ताच्या घडीला जर आपण पाहायला गेलं तर संजय शिरसाट यांच्याकडनं ही सगळी पाहणी या ठिकाणी केली जाते। शिरसाटजी, तुम्ही पाहणी आता जर आपण बघितलं गेलं तर ह्या सगळ्या कॅन्टीनची पाहणी ही आता या ठिकाणी केली जाते। अधिकाऱ्यांकडनं सगळा आढावा हा घेतला जातोय, माध्यमांशी ते बोलतील। मात्र जो संबंधित ठेकेदार होता या ठेकेदारावरती सुद्धा गुन्हा जो आहे हा दाखल करण्यात आलेला आहे, कारण का ज्या पद्धतीचं जेवण 4 दिवसापूर्वी या विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं, त्यानंतर हे सगळे विद्यार्थी रात्री 9:30 वाजता आंदोलनाला बसले होते आणि ठेकेदारावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही त्यांच्याकडनं घेण्यात आली होती। आणि सद्यस्थितीला जरा गेलं तर संजय शिरसाट यांच्याकडनं आता या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय, त्याचसोबत वसतिगृहाची पाहणी सुद्धा केली जाते। ऋतुजा, निश्चित विद्यार्थ्यांची विशाल तक्रार होती खाण्याच्या संदर्भातील, अन्नपदार्थांच्या संदर्भातील, मात्र या वसतिगृहात पाणी देखील झालंय। जे आहेत मूळ ठेकेदारची ठेकेदार आहे त्यांच्याशी आम्हाला चर्चा करायचं, बसायचे, चर्चा करायचे, आमचे काय रोजंदारी समस्या आहेत त्यांच्यासमोर मांडायचे सर, पण कधीच ते येत नाही। आम्ही किती रिक्वेस्ट केली, गौरव पगार नावाचा व्यक्ती त्यांचा तो चालवत होता, त्याला रिक्वेस्ट केली, काही आमची व्यवस्था केली नाही। म्हणजेच नितीन पाटलांसोबत आमची मिटिंग घेतल्या नाहीत, काहीच नाही। त्याच्यानंतर वार्डन सरांना सांगितलं, त्यांनी पण काय त्याच्यावर रिस्पॉन्स नाही केलं। एकंदरीत आमचं म्हणणं हे होतं की आमच्या समस्या आमच्या बेस्ट ठेकेदारासमोर मांडलं तर निदान त्याला कन्सर्न कळेल की बाबा ह्या फॅक्ट समस्या आहेत म्हणून। रोज तेच समस्या वार्डन सरांसमोर सांगणार आपण, पण त्याच्यावरती काय तोडगा नाही निघाला। आज अचानकच विद्यार्थी आंदोलन करणार, मग 1-2 दिवसात मेस ठेकेदार बदलतील, पण समस्या त्याच आहेत ना सर। तुमचं म्हणणं हे आहे, एकंदरीत यतीन साहेबांसोबत विद्यार्थ्यांची बैठका करून द्या, मिटिंगा करून द्या, आमचं कन्सर्न आम्ही मांडू, निदान त्यावरती ते ॲक्शन घेतील। वार्डन नेहमी तेच ॲक्शन घेतील, त्याच्यावरून काहीच सर 15 ऑगस्टला आपण विद्यार्थ्यांचं हे झाल्यानंतर 15 ऑगस्टला दुपारी 3 वाजता भोजन पुरवठादार आणि 3 हॉस्टेलचे विद्यार्थी प्रतिनिधी यांची बैठक दुपारी 3 वाजता 15 ऑगस्टला आपण झाली। मूळ पुरवठादार आता जे पहिले जे खराब होतं त्याच्या संदर्भामध्ये काय ॲक्शन घेतली? आता ते जे काही चॅनलच्या माध्यमातून मी पाहिले फोटो त्याच्यावर काय ॲक्शन सर, त्याच्यावर दंडात्मक कारवाई अजून नाही आली, दंडात्मक कारवाई होणार। थोडं शांत राहण्याचं तू सगळं बोलतो। दंडात्मक कारवाई म्हणजे काय सर? फायनान्शियल दंड त्यांना जो आपल्या अधिकारात आहे, सर वॉर्डनच्या अधिकारात आहे 5,000 रुपयापर्यंतचा दंड, त्याच्यानंतर 10,000 रुपयापर्यंतचा साहेब। अरे तिथं उंदरं फिरतात, तिथं लेण्या पडलेल्या आहेत, तिथं जेवणामध्ये किडे आहेत, त्याच्या संदर्भामध्ये आपण काय कारवाई केली? सर FDAला पण आपण कळवलेलं आहे सर,
जे MBAचं या ठिकाणी त्यांचं जे पूर्ण 5,000, 10,000, 20,000 रुपये दंड लावून त्या पोरांचं जर आरोग्य धोक्यात आलं तर ते आपण नीट करू शकतो का? एखादा मेला त्याची जबाबदारी कोणाची? फूड पॉयझनिंग झालं तर काय करसाल तुम्ही कमीत कमी या विद्यार्थी आहे म्हणून हे तुमच्या डोळ्यासमोर जे आपण खर्च करतोय हा योग्य ठिकाण लागतोय की नाही याचं तर पाहणी करा ना. काय टेन्शन काय तुम्हाला? आपलं काय ठेकेदार काय आपलं हे आहे का? नाही सर. त्याला आपण पैसे देतोय ना, पण जेवणाचे पूर्ण पैसे देतोय ना, रेग्युलर देतोय ना, पूर्ण देतो. मग काय अडचण काय? तो एक विद्यार्थी तिथं भेटला, तो पाहतो म्हणतो साहेब ते कच्ची केळी देतात, फ्रूट जे आहे ते कच्चं केळी देतात. कधी विद्यार्थी थोडासा लेट झाला तासभर तर त्याला जेवणच देत नाही, लेट झाला तर आता जेवण नाही तुला. अरे विद्यार्थी तो कुठून तरी पायी येत असेल, कधी बस मिळत नसेल, कधी कशाने येत असेल, काहीच नाही आपल्याला तसं. सोशल टच आहे ना आपला विभाग कोणता आहे? सामाजिक न्याय ना. आपणच अन्याय करतो काय धंदे? मुळामध्ये या गोष्टी बरोबर नको म्हणून मी आज प्रधान सचिवांना यासाठी आणलंय की हे तातडीने कारवाई केली पाहिजे. आता आम्ही येणार आहे तर माहिती पडलं क्लीन दिसायला लागलं, वा वा काय सगळं आलबेल आहे. असं नसतं. किचन एकीकडं आहे, तो पोळी बनवणार आहे दुसरीकडं आहे, भाजी इकडून तिकडं सप्लाय काय होते. आता ते भाडे धुतलेले तर दिसत आहेत, उद्या पुन्हा तसेच राहणार. हा विद्यार्थ्यांना सांभाळण्याचा आपण वसा घेतलेला आहे, त्यांच्यावर उपकार करत नाही. हे बांधिलकी आहे. मग जर बांधिलकी असेल ना तर त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. नसतं हॉस्टेलच कशाला पाहिजे? कशाला पाहिजे? हे गरिबाची पोरं आहेत, हे काय श्रीमंताची पोरं आहेत का? काय नाही. मग चला बाहेरच बाहेर तर संबंधित अधिकाऱ्याला या सगळ्या संदर्भात संजय शिरसाट यांनी विचारणा केलेली आहे. अनेक सवाल उपस्थित केलेत. आतापर्यंत नेमकी काय काय कारवाई करण्यात आली याचे तपशील द्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे. खडेबोल सुनावलेले आहेत. ही सगळी व्यवस्था विद्यार्थ्यांसाठीची असते आणि त्याच्यात कोणती हयगय होता कामा नये असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. वसतिगृहात निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा प्रश्न होता, त्या व्यतिरिक्त दुरवस्था सुद्धा निर्माण झाली आणि या सगळ्याची शिरसाट यांनी स्वतः पाहणी केली.